गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज परत एक नवीन चॅप्टर स्टार्ट करायचं आपल्याला, फार्मास्युटिकल इथिक्स. तर आज इंट्रोडक्शन पार्ट बघू त्या लेक्चरमध्ये. व्हिडिओ खूप लेंदी होत आहेत त्यामुळे अपलोड व्हायला प्रॉब्लेम होते, तर जस्ट इंट्रोडक्शन पार्ट घेऊत आज. तर त्याच्यामध्ये सर्वात आधी इथिक्स. तर मराठीमध्ये इथिक्सला म्हणता येईल आपल्याला नैतिक शास्त्र. ठीक आहे, तर त्याची डेफिनेशन बघू आपण इथिक्स अँड लॉची. तर इथिक्समध्ये इथिक मीन्स द मोरल प्रिन्सिपल्स. इट इज अ सायन्स ऑफ द मोरल ड्युटी. इथिक्स काय? मोरल प्रिन्सिपल्स. इथिक्सला मराठीमध्ये सांगितलं आहे मी तुम्हाला नैतिक शास्त्र. आता मीन्स द मोरल प्रिन्सिपल्स. मोरल मीन्स आता प्रत्येकाचे काही वेगवेगळे प्रिन्सिपल्स असतात, आपापले काही मत असतात किंवा तत्त्व असतात. मोरल प्रिन्सिपल्स सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल एखादा ओल्ड मॅन आहे किंवा एखादा अंध व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीला आपण हेल्प करणे, त्याला मदत करणे, हे काय झालं तुमचं मोरल प्रिन्सिपल्स. त्याच्यानंतर त्यालाच काय म्हणता येईल मग आता इट इज अ सायन्स ऑफ द मोरल ड्युटी. त्याचबरोबर अशा या मोरल ड्युटीचं हे काय एक सायन्स आहे. देन अ कोड ऑफ इथिक्स इज केअरफुली फॉर्म्युलेटेड सिस्टीम ऑफ द प्रिन्सिपल्स or the rules of the practice for the guidance of a particular group of a individual such as the member of a profession. आता ही झाला इथिक्स. त्यानंतर कोड ऑफ इथिक्स. हे जे कोड ऑफ इथिक्स आहे हे काय आहे? तर आता जे प्रोफेशन्स आहेत तुमचं फार्मसी प्रोफेशन झालं, तुमचं इंजिनिअरिंग प्रोफेशन्स झालं, तर याच्यामध्ये जो आपला इथिक्स आहे, आपले जे काही तत्त्व आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, ते मेन आहेत. तर अशा प्रत्येक प्रोफेशन्समध्ये काही त्यांचं स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी प्रिन्सिपल्स असतात. तर ते प्रिन्सिपल्स किंवा ते रूल्स त्या प्रोफेशनमधल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल्सला प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा त्यांना गाईड करण्यासाठी हे काय अ कोड ऑफ इथिक्स ही सिस्टीम काय झाली, फॉर्म्युलेट झाली. देन द डेव्हलपमेंट ऑफ द कोड ऑफ इथिक्स इज अँड द इंडिकेशन ऑफ द इव्हॅल्युएशन अँड ग्रोथ ऑफ द मोरल कॉन्शियसनेस. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला जो कोड ऑफ इथिक्सची डेव्हलपमेंट झाली, म्हणजेच काय झालं, जो मोरल कॉन्शियसनेस आहे मीन्स जी आपली मोरल प्रिन्सिपल्सची जी जाणीव आहे, समाजाबद्दलची जाणीव किंवा जी प्रिन्सिपल्स आहेत, चांगले प्रिन्सिपल्स, यांचं काय झालं, ग्रोथ झालं. हे काय या कोड ऑफ इथिक्स ची डेव्हलपमेंट झाली, या मागचं ते काय इंडिकेशन. देर इज अ डिफरन्स बिटवीन द लॉ अँड इथिक्स. आता याच्यामध्ये त्यांनी लॉ आणि इथिक्स यामधला डिफरन्स सांगितलेला आहे. लॉ इज डिफाईन्ड ॲज द रूल्स ऑफ द ह्युमन कंडक्ट बाइंडिंग ऑल द पर्सन्स इन अ स्टेट ऑर द नेशन्स. डिफरन्स विचारलेला आहे बघा. आता लॉ काय म्हणतो, हा जो लॉ आहे हा कोणी तयार केला, आपला गव्हर्मेंट लॉ तयार करतो आणि त्यानुसार जे स्टेट आहे किंवा जे नेशन्स आहे त्या नेशनमधले पर्सन हे काय करतो, तो एक बांधून ठेवतो, त्याला काय म्हणता येईल आपल्याला लॉ. व्हाईल द इथिक्स इज डिफाईन्ड ॲज द रूल्स बाय विच अ प्रोफेशन रेग्युलेट द ॲक्शन अँड सेट द स्टँडर्ड फॉर ऑल इट्स मेंबर्स. आता इथिक्स काय, तर इथिक्सचे पण त्या प्रोफेशनचे देखील काही रूल्स असतात आणि त्या रूल्सनुसार ते प्रोफेशन त्या पर्सनच्या काय करतो, ॲक्शन रेग्युलेट करतो आणि त्या प्रोफेशनचं जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड प्रत्येक मेंबरसाठी काय करतो, तो मेंटेन करतो. ही झाली लॉ आणि इथिक्सची डेफिनेशन. त्याच्यामध्ये लॉ हा गव्हर्मेंट तयार करतो. इथिक्समध्ये जे रूल्स आहेत हे रूल्स त्या प्रोफेशन्सचे जे एज्युकेटेड पर्सन्स आहेत ते तयार करतात. देन नेक्स्ट डिफरन्स, द मेजर डिफरन्स बिटवीन द टू इज इन द मेथड ऑफ इन्फोर्सिंग द कॉम्प्लियन्स विथ द रूल्स. आता याच्यामध्ये परत एक मेजर डिफरन्स दाखवलेला आहे. आपण जर दोन्ही मेथड म्हणजे लॉ आणि इथिक्स याचा रूल ब्रीच केला, तो ब्रोकन केला किंवा तोडला,
तर काय पनिशमेंट आहे ती बघू आता. इफ अ लॉ इज ब्रोकन, अ व्हायलेटर मे बी सब्जेक्टेड टू punishment, a fine or imprisonment, or both, or the violator may be subjected to considerable monetary penalties in a civil action. आता सर्वात आधी आपण बघूत लॉ. आता लॉ जर ब्रीच केला तर तो जो व्हायलेटर आहे किंवा तो जो पर्सन आहे त्याला काय होतं, पनिशमेंट होते किंवा मग फाईन लागतो. त्याचबरोबर कधी मग इम्प्रिसनमेंट मीन्स त्याला जेल देखील होऊ शकते किंवा काही कंडिशनमध्ये बोथ त्याला फाईनसुद्धा लागतो आणि इम्प्रिसनमेंट देखील होते. किंवा मग त्याला काही वेळा मॉनिटरी पेनाल्टीज मीन्स आर्थिक पनिशमेंट देखील त्याला काही वेळा लागू होते. इफ द रूल्स ऑफ इथिक्स आर ब्रोकन, द प्रोफेशनल बॉडी मे सब्जेक्ट द व्हायलेटर टू लॉस ऑफ द प्रोफेशनल प्रिव्हिलेजेस. आता जर तुम्ही इथिक्सचा जो रूल आहे तो जर ब्रीच केला तर त्या थ्रू तुमचं जे प्रोफेशनल प्रिव्हिलेजेस म्हणजे तुमचं व्यावसायिक दृष्ट्या काय होतो, लॉस होतो किंवा तुमचं जे प्रोफेशन आहे त्याचं स्टँडर्ड्स काय होतं, कमी होतं. देन कोड ऑफ द प्रोफेशनल इथिक्स ऑफ 10 सेट द स्टँडर्ड्स ऑफ कंडक्ट विच डिफर फ्रॉम द स्टँडर्ड्स ऑफ लॉ. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे कोड ऑफ प्रोफेशनल इथिक्स हे जे तयार झालं हे काय करते तर स्टँडर्ड सेट करतं. ते कशापासून डिफरंट आहे, फ्रॉम द स्टँडर्ड्स ऑफ लॉच्या स्टँडर्ड्सपासून ते काय डिफरंट आहे. देन लॉ मे प्रिव्हेंट द वन फ्रॉम कॉझिंग द इंजुरी टू द अनादर बट इट कॅन्ट कॅन नॉट फोर्स हिम टू हेल्प him neighbors in hours of needs. Helping the neighbor is the function of ethics. आता लॉ काय करू शकतो, एखादा पर्सन दुसऱ्या पर्सनवर अटॅक वगैरे करत असेल किंवा एका पर्सनपासून दुसऱ्या व्यक्तीला इंजुरी होऊ शकणार नाही याचं काळजी कोण घेतो, लॉ हे काय करतो, प्रिव्हेंट करतो. परंतु त्याचबरोबर जो त्याचा नेबर आहे शेजारी त्याला तो फोर्सफुली सांगू शकत नाही की तू तुझ्या नेबर्सला हेल्प कर, असं तो फोर्स करून त्याला सांगू शकत नाही. परंतु हेल्पिंग द नेबर्स, शेजाऱ्याला हेल्प करणं हे कशाचं फंक्शन आहे, इथिक्सचं. हे काय आपलं एक प्रिन्सिपल्स आहे. देन ड्रग अँड द कॉस्मेटिक ॲक्ट अँड द रूल्स प्रिव्हेंट अ फार्मासिस्ट फ्रॉम सेलिंग द ड्रग्स ऑफ सबस्टँडर्ड क्वालिटीज but can't prevent from selling the drugs at a cheaper rate than that of his fellow pharmacist in his area, which is not ethical. आता ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट अँड द रूल्स हा जो लॉ आहे हा लॉ काय करतो, जे सबस्टँडर्ड क्वालिटीचे ड्रग आहेत ते ड्रग जर एखादा फार्मासिस्ट सेल करत असेल तर त्याला तो काय करतो, प्रिव्हेंट करतो. परंतु तेच ड्रग कमी रेटवर एखादा फेलो फार्मासिस्ट सेल करत असेल त्याच्या एरियामध्ये तर तो रोखू शकत नाही, त्यांना प्रिव्हेंट करू शकत नाही आणि विच इज नॉट इथिकल, आणि ते इथिकलसुद्धा नाही आहे. सच अ अनहेल्दी टेंडन्सी विच आर नॉट विदिन द पर्व्यू ऑफ द लॉ कॅन बी सेटल्ड विथ द कोड ऑफ इथिक्स. आणि अशी जी अनहेल्दी टेंडन्सी आहे, असे सबस्टँडर्ड क्वालिटीचे ड्रग कमी रेटवर सेल करण्याची अशी जी विकृती किंवा टेंडन्सी आहे, तर अशी टेंडन्सी ही आपण कोड ऑफ इथिक्स थ्रू काय करू शकतो, सेटल करू शकतो किंवा सॉल्व करू शकतो. देन इथिकली अ फार्मासिस्ट कांट बी इन चार्ज ऑफ अ मेडिकल स्टोअर वेन ही इज अ ड्रंक. आता इथिकली जर पाहिलं, जर फार्मासिस्ट हा ड्रिंक केलेला असेल, प्यालेला असेल तर तो मेडिकल स्टोअरचा इन्चार्ज हा नसतो. इट इज अ सेड दॅट अ मॅन विदाउट द इथिक्स इज अन अनसिव्हिलाइज्ड मॅन इन अ सिव्हिलाइज्ड सिच्युएशन. म्हणूनच काय म्हटलेलं आहे, विदाऊट इथिक्स शिवाय
मॅन हा कसा असतो, अनसिव्हिलाइज मॅन, म्हणजे तो कसा असतो, असभ्य असा मॅन इन अ सिव्हिलाइज सिच्युएशनमध्ये. ठीक आहे. देन फार्मास्युटिकल कोड ऑफ इथिक्स. स्टुडंट इन अ प्रोफेशनल एज्युकेशन मस्ट बिकम अ कॉम्पिटंट इन देअर प्रोफेशन. आता स्टुडंट त्यांचं प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये काय करतात, ते पूर्ण प्रोफेशन शिकून घेऊन कंप्लीट करतात. देन सो ही मस्ट बी एबल टू प्लेस हिज स्किल विदिन द कॉन्टेक्स्ट ऑफ सोसायटी. त्यानंतर ते कशासाठी एबल होतात, ते एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन घेतल्यानंतर त्यांचं जे स्किल आहे किंवा त्यांचं जे नॉलेज आहे ते सोसायटीमध्ये मांडण्यासाठी ते काय होतात, एबल होतात. एव्हरी प्रोफेशनल प्रॅक्टिशनर नीड्स द सोशल अंडरस्टँडिंग टू डू हिज वर्क वेल. आता जो प्रॅक्टिशनर आहे तर त्या प्रॅक्टिशनरला जी सोसायटी आहे ती सोसायटी सर्वात आधी अंडरस्टँड करून घेणं म्हणजे समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रोफेशनल कॉम्पिटन्स अँड द इथिक्स बिहेवियर आर नेसेसरी फॉर द प्रॅक्टिस ऑफ एनी प्रोफेशन. प्रोफेशनल कॉम्पिटन्स मीन्स तुमचं जे प्रोफेशन आहे किंवा प्रोफेशन एज्युकेशन आहे ते तर कंप्लीट करणे, त्याचबरोबर जे इथिकल बिहेवियर आहे तुमचं, जे काही चांगले प्रिन्सिपल्स आहेत ते देखील तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर त्यासाठी काय ते नेसेसरी आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा मेडिकल शॉप वगैरे ज्या एरियामध्ये टाकायचं, तर त्या पब्लिकमध्ये कोणचे मेडिसिन्स ते जास्त मागवून घेतात किंवा त्या लोकांच्या सोबत त्यांच्याशी तुमची बोलण्याची प्रॅक्टिस वगैरे, त्या तुमचं हेल्पिंग नेचर, तुमचं हार्डवर्किंग, असे बरेच जे तुमचे पॉईंट आहेत हे कशामध्ये येतात, तुमच्या इथिकल बिहेवियरमध्ये. देन प्रोफेशन्स वुल बी लॉस्ट विदाऊट देअर इथिकल कोड्स. तर इथिकल कोड्सशिवाय प्रोफेशन हे काय होतं, लॉस्ट. Therefore, it is the duty of all those involved in a pharmacy field to be sure that the pharmacist in a training knows the standards of the professional conduct and understand that the deviation from those standards cannot maintain the status of pharmacy profession. आता यामुळे जे लोक फार्मसी फील्डमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत त्यांची काय ड्युटी आहे, तर जे फार्मसीचं ट्रेनिंग घेणारे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटला जे प्रोफेशनचं जे स्टँडर्ड्स आहे ते तर माहिती झालंच पाहिजे, ते पूर्णपणे त्यांनी अंडरस्टँड केलंच पाहिजे. आणि त्या स्टँडर्डनेसमध्ये त्यांनी जर डेव्हिएशन मीन्स विचलता किंवा ते म्हणजे ते जे स्टँडर्ड आहे ते जर मेंटेन केलं नाही तर अशा थ्रू त्या फार्मसी स्टेटसचं जे स्टँडर्ड आहे वरचं ते काय मेंटेन होऊ शकत नाही. त्यामुळे ते स्टँडर्डनेस त्यांना सर्वात आधी समजून घेणं आवश्यक आहे. ते फार्मसी बिंग अ प्रोफेशन रिक्वायर्स द नॉलेज, स्किल अँड इंटिग्रिटी ऑन द पार्ट ऑफ दोज एंगेज इन इट. आता फार्मसी हे काय प्रोफेशन आहे, त्याचबरोबर जे लोक जो पार्ट तुमच्या फार्मसीमध्ये एंगेज होतो किंवा इन्व्हॉल्व होतो त्यांना काय पाहिजे, नॉलेज पाहिजे आणि स्किल देखील. दिस प्रोफेशन इज असोसिएटेड विथ द मेडिकल प्रोफेशन इन द रिस्पॉन्सिबल ड्युटीज ऑफ प्रिझर्विंग द पब्लिक हेल्थ. आता हे जे प्रोफेशन आहे हे कशाच्या असोसिएटेड आहे, तर मेडिकल प्रोफेशनच्या, आणि त्याची जी रिस्पॉन्सिबल ड्युटी आहे ती कोणची आहे, तर पब्लिक हेल्थचं प्रिझर्वेशन करणे. देन also it deals with the dispensing the useful and sometimes useful and dangerous agent to cure the disease. आता काही वेळा त्याला काय करावं लागतं, डिसीजला क्युअर करण्यासाठी काही ड्रग डिस्पेन्स करावं लागतात. ते कधीकधी यूजफुल देखील असतात, त्याचबरोबर कधीकधी डेंजरस देखील असतात. फॉर एक्झाम्पल झालं तुमचं हिप्नोटिक्स किंवा जे डिप्रेशन्स सारखे जे असे जे डेंजरस ड्रग आहेत यांचं देखील त्या फार्मासिस्टला काय करावं लागतं, डील करावं लागतं.
Therefore, the members of the pharmacy profession should be united on some general principles to be observed in their several relation to each other, to the medical profession and to the public. ठीक आहे. त्यामुळे हे जे प्रोफेशन आहे हे कशावर डिपेंड आहे, तर काही जे जनरल प्रिन्सिपल्स आहेत तुमचे, त्या जनरल प्रिन्सिपल्सवर देखील तुमचं प्रोफेशन हे डिपेंड असतं. आणि त्याचबरोबर तुमचं जे बिहेवियर आहे ते कोणासोबत, मेडिकल प्रोफेशनसोबत, त्याचबरोबर पब्लिकसोबत जे बिहेवियर आहे तुमचं त्यावर देखील तुमच्या प्रोफेशनचं स्टँडर्डनेस हे काय असतं, मेंटेन असतं. प्रोफेशनल इथिक्स फॉर द फार्मसी आर नेसेसरी इन द पब्लिक इंटरेस्ट टू इन्श्युअर ॲन इफिशियंट फार्मास्युटिकल सर्व्हिस. ठीक आहे. तर हा जो प्रोफेशनल इथिक्स आहे हा फार्मसीसाठी का नेसेसरी आहे, तर पब्लिक हेल्थसाठी त्यांना फार्मास्युटिकल सर्व्हिस ही प्रोव्हाइड होण्यासाठी. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया हॅज फॉर्म्युलेटेड द कोड ऑफ इथिक्स फॉर द गायडन्स ऑफ pharmacist. Such a code of ethics cover the rules or the principles to be observed by the pharmacist while dealing himself with his job, his patrons and the public, his fellow pharmacists and the members of the medical and other health profession. ठीक आहे. तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया याने काय फॉर्म्युलेट केलं, कोड ऑफ इथिक्स. कशासाठी, तर फार्मासिस्टला गाईड करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये कोणकोणचे पॉईंट कवर होतात, तर असे रूल्स किंवा असे प्रिन्सिपल्स की फार्मासिस्टचं जे रिलेशन आहे ते त्याचं स्वतःच्या जॉबसोबत कसं असायला पाहिजे, त्याचबरोबर त्याचं पॅटर्न कसं असायला पाहिजे, त्याचबरोबर त्याचं रिलेशन पब्लिकसोबत कसं असायला पाहिजे, त्याचबरोबर हीच फेलो फार्मासिस्टसोबत त्याचं रिलेशन कसं असायला पाहिजे, अँड द मेंबर ऑफ मेडिकल अँड द अदर हेल्थ प्रोफेशन. त्याचबरोबर काही जे मेडिकलचे मेंबर आहेत किंवा मग अजून काही अदर हेल्थ प्रोफेशन्स आहेत यांच्यासोबत फार्मासिस्टचं रिलेशन कसं असायला पाहिजे, हे सर्व पॉईंट PCIनी कशामध्ये कवर केलेले आहेत, कोड ऑफ इथिक्समध्ये. तर आपल्याला हे सर्व पॉईंट पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे आहेत. आज जस्ट इंट्रोडक्शन पार्ट बघायचा होता आपल्याला. तर नेक्स्ट लेक्चरला आपण डायरेक्टली स्टार्ट करू फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज जॉब. ठीक आहे. थँक्यू.